वाटलं, पण दुसरं सुख असं वाटलं. मी म्हणलं त्याला, बाबा अरे तू खरा खातोय वाईट गुण आहे, पण तुझे वडील येत आहे हे पाहून तू खरा माग लपवला, हे तुझ्या चांगले गुण आहे, तू तुझ्या वडिलाचा मान ठेवतं. असं म्हणल्याबरोबर त्याने सांगितलं, म्हणे महाराज तसं काहीच नाही म्हणे. म्हणलं मग कसं रे? म्हणे महाराज हे जर खरा माझ्या वडिलाला दिसला तर याच्यातला अर्धा ते मागते म्हणून लपून ठेवला. असे बापन असे लेख जर असल्यावर कुठं त्या मुलांना संस्कार, कोण संस्कार देणार आहे महाराज? म्हणून लक्षात ठेवा, काही म्हातारे मंडळी आमच्या जवळ येतात 80-80 वर्षाचे आणि म्हणतात, महाराज आता दारू सोडून काय करू, आता बिडी सोडून काय करू? मी म्हणतो तुम्ही सोडूच नका, सोडूच नका. फक्त सोडा कशा करता? जर आज तुम्ही बिडी ओढली तर उद्या तुमचा नातू सिगारेटचा धुवा तुमच्या तोंडावर उडवल्याशिवाय राहणार नाही. आज जर तुम्ही दारू पिले तर उद्या तुमचा नातू बिअरची बॉटल तुमच्या जवळ बसून पिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हात जोडून प्रार्थना, हाडाचे काढ होईपर्यंत, रक्ताचं पाणी होईपर्यंत एवढे कष्ट करतो. कोणा करता? त्या मुलांकरता. काय तर त्या मुला करता कमाई, मुला करता कमाई. आणि उद्या जर तुम्ही दारू पित असेल आणि उद्या जर ते व्यसन तुमच्या मुलाला जर लागलं तर कमाई कोणा करता? मुलानं बापाला अग्नी द्यायची तर बापाला 20 वर्षाच्या मुलाला खांदा द्यायची पाळी आली तर महाराज, तरी सुद्धा जर आमचे डोळे उघडत नसाल, अरे कितीतरी मेले आणि मरती कोण करील हो याची विनंती. कितीतरी मेले आज मरत आहे आणि जर नाही त्या मार्गातून बाजूला झाले तर समोर सुद्धा मेल्याशिवाय राहणार नाही. तरी आमचे डोळे उघडत नाही, तरी आम्ही पुन्हा पुन्हा त्या व्यसनाकडे, त्या विषयाकडे, त्या दारूकडे, त्या बिडीकडे, त्या सिगारेटकडे जातो. म्हणून आज हात जोडून प्रार्थना आहे, आज जगदंबा मातेच्या चरणावर प्रार्थना आहे, हनुमंतरायाच्या चरणावर प्रार्थना आहे, कार्तिक स्वामी महाराजांच्या चरणावर प्रार्थना आहे. देवा अरे आम्हाला काही नको. ज्या दिवशी आम्ही खऱ्या वैष्णवाच्या संगतीमध्ये जाऊ ना, त्या दिवशी आमच्या जीवनातले हे सर्व दुर्व्यसन दूर होईल. आणि हे दुर्व्यसन दूर होण्याकरताच आज तू आम्हाला शक्ती दे, आज आम्हाला भक्ती दे. लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परंत. म्हणून हात जोडून प्रार्थना आहे की आपण या सर्व व्यसनातून व्यसन मुक्त व्हा. आणि जे काकड्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला, निश्चित भगवंत याच्यातून आणखीन आपल्याला सद्बुद्धी देईल. 2 दिवसातच आपण कार्यक्रम करतो, पण हळूहळू हळूहळू 7 दिवसाचा कार्यक्रम करा. जर 15 दिवसाच्या काकड्या जर एवढे मुलं तयार होत असेल तर 7 दिवस कीर्तन मी म्हणणार नाही मोठा करा. आपल्या जवळचे मंडळी सांगा, नका भागवत करू, पण कमी कमी ज्ञानेश्वरी पारायण गावातल्याच एखाद्याला व्यासपीठावर बसवा. जवळपासचे महाराज, आमचे थोरात महाराज ही जवळची मंडळी आहेत, सांगा त्यांना आमची सुरुवात आहे, मार्गदर्शन घ्या. कारण की जर गावात एक वेळा जर सुरुवात झाली ना, आज हे मुलं नाचत आहे, आपली तर आता संपत आलात, पण उद्या जर यांच्यावर जर चांगले संस्कार पडलेत ना, तर हेच संस्कार त्यांच्या जीवनात कामा येणार आहेत. नाहीतर उद्या जर यांचा पाऊल घसरला आणि उद्या जर हे त्या दारूच्या, बिडीच्या, तंबाखाच्या, सिगारेटच्या जर मागे लागले तर मग संपत्ती कोणासाठी कमावसाल? एवढा पैसा आजला कोणासाठी कमावसाल? पण याच्याकरता सुरुवात आपल्यापासून करावं लागेल. पहिले आपल्याला व्यसनमुक्त व्हावं लागल, तेव्हा कुठं ते मुलं होतील. आणि पवित्र तुळशीची माळ घालाची गडबड मी करणार नाही. आता निर्व्यसनी व्हा, 1 वर्ष टिका आणि हळूहळू मग परिवर्तन करा. हळूहळू गळ्यात तुळशीची